रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। कुंडलिका नदीने धोका पातळी आता ओलांडली आहे। अंबा नदीने इशारा पातळी ओलांडल्याची माहिती मिळत आहे, तर पाताळगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। नद्यांची पाणी पातळी आता वाढल्याने वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। खोपोली ते वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। पाली येथील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। पुलावरून होणारी वाहतूक ही बॅरिगेटिंग टाकून बंद करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या नद्या आता दुथडी भरून व्हायला लागल्या आहेत। कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अंबा नदी ही धोक्याच्या पातळीवरून गेल्यामुळे पाली जवळचा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। आपण दृश्य पाहू शकताय, ही जी दृश्य आहेत ही वाकड मार्गे पालीला आणि पालीहून खोपोलीला जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंतचा पाणी साचलेलं आहे। अर्थातच पाली जवळ जो पूल आहे तो रायगड पोलिसांनी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे, कारण या पुलावरनं आता कोणत्याही प्रकारची वाहतूक करणे ही धोकादायक आणि जीवघेणी ठरू शकते। त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं मुंबई पुणे एक्सप्रेस वे कडे किंवा खोपोलीकडे जाणाऱ्याचा जो रस्ता आहे तो पाली जवळ बंद करण्यात आला आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय की वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अर्थातच अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागोठणे गावाला पुराचा धोका निर्माण झालाय, तर कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रोहाला देखील पुराचा धोका निर्माण झालेला आहे। रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड मधल्या बहुतांश तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्या आज दिवसभरासाठी बंद केलेल्या आहेत। एकूणच आज दिवसभर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। पावसाची संततधार, पावसाचा जोर अशाच पद्धतीने जर कायम राहिला तर रायगडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।